व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि आज आपण पाहणार आहोत मळगंगा मंदिर। मळगंगा मंदिर हे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर कुकडी नदीच्या काठावर आहे, जिथे दोन मंदिरे आहेत। एक शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे आणि दुसरे पारनेर तालुक्यातील निघोज येथे। हे मंदिर एका धार्मिक स्थळासोबत नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखले जाते। विशेषतः निघोज जवळील रांजण खळग्यांसाठी हे प्रसिद्ध आहे। मळगंगा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। देवीचे हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे। मळगंगा मातेचे मंदिर निघोज, दरेवाडी, बेलापूर, करंदी, उमरज, घोलवड, चिंचोली या 7 ठिकाणी असून निघोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे। जवळच एक हेमाडपंथी बारव असून चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता या बारवेमधून मातीची घागर दर्शन देते। आजच्या युगात हा एक दैवी चमत्कारच आहे। पूर्वी येथे चांदीची घागर निघायची, आता येथे प्रतिवर्षी मातीची घागर निघते। ही घागर पाहण्यासाठी तेथे भाविकांची तुडुंब गर्दी असते। या घागरीची मिरवणूक काढून परत कुंडामध्ये विसर्जित केली जाते। क्रिएशन निर्मित प्रोडक्शनद्वारा 2 प्रोजेक्ट करण्यात आले। येथील लोकेशन अतिशय सुंदर होते, त्याचबरोबर येथील सर्व लोक देखील कोऑपरेटिव्ह होते आणि हे प्रोजेक्ट अतिशय हसत खेळत पार पाडल्यामुळे कामाचा ताणही वाटला नाही। माझ्या घरात या कर्जापायी माझ्या बायका पोरांना अन्न मिळालं खायला। काही माझ्या आयुष्याची दुर्दशा आहे बाळा। अगं मला बी वाटतंय लोकांसारखं आपल्या बी घरात चटणी भाकर असावं, लोकांसारखं पिठलं भाकरी असावं। काही अवस्था पण आज एक ना एक दिवस मी तुला चटणी भाकर चारी। रोजच आपण इथं पिझ्झा बर्गर खातोय का? वय बा आपली बी दिवस येते। वय वय पिठलं भाकरी करूया, तुम्ही कमवून आणा आणि मी पिठलं भाकरी करून देते माझ्या बाळाला। अगं एवढंच नाही, चटणी भाकर बी खाऊ आपण लोकांसारखी। पण ते नका पिझ्झा बर्गर, रोज रोज पिझ्झा बर्गर खाऊन कशी सुकली माझी पोर। She walks like thunder in the sky, not a whisper, not a lie. Eyes like embers set to burn. A glance from her and the world will turn. Seema, Seema, a storm in the sky. There's no beauty place, no simple price. She's a SG व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन। तब तक के लिए बेस्ट विशेस टू ऑल सब्सक्राइबर्स। ओके बाय, हैव अ नाइस डे।